वाटत नाही। आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं। खरं म्हणजे या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र आलं। हे त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते त्रिभाषा सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे याकरता उद्धव ठाकरे सरकारने समिती तयार केली। त्या समितीमध्ये त्यांच्या उबाठाचा उपनेता टाकला। त्या समितीचा रिपोर्ट आला। समितीच्या रिपोर्ट मध्ये सांगितलं पहिल्या वर्गापासून मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी 12वी पर्यंत कंपल्सरी करा, अनिवार्य करा। कोणी सांगितलं? उद्धव ठाकरेंच्या समितीने त्यांच्या उपनेत्यांनी सांगितलं पहिलीपासून 12वी पर्यंत हिंदी अनिवार्य करा। आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला। त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली, कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली। आणि आता यावेळी आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच, पण हिंदी सोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं। या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे, ती म्हणजे मराठीची। मराठी शिकावीच लागेल। पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे, आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे। या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे, या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे। अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे। हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। या ठिकाणी समिती तयार केली आहे।